पटोलेंनी दिलेल्या ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत का ते चेक करा असं संजय राऊतांनी म्हटलंय। शिंदे अजितदादांनी आमच्याकडे यावं, आलटून पालटून मुख्यमंत्री करू। नाना पटोले यांनी ही ऑफर दिली होती। उद्या काय होईल ते सांगता येत नाही, पण नाना पटोलेंनी ऑफर देताना घाई केली असं वडेट्टीवार म्हणाले। मला असं वाटतं की या दोघांनी अलर्ट झालं पाहिजे, सतर्क झालं पाहिजे। आम्ही आहोत सोबत, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या सुरक्षेच्या बद्दलची भूमिका मी या ठिकाणी मांडलेली आहे। बुरा न मानो होली आहे। तुम्ही त्यांच्या सोबत आहे म्हणजे नेमकं काय? तुम्ही त्यांच्या जवळ जाणार की त्यांना तुमच्या जवळ बोलवणार? आमच्याकडे बोलणार, आम्ही राष्ट्रीय पक्ष आमच्याकडेच त्यांना बोलवणार आणि आम्ही त्यांच्या सपोर्टला राहू। आम्ही वेळ आला तर त्यांना ते मुख्यमंत्र्याची सध्या होड लागलेली आहे दोघांमध्ये, तर एकाला काही दिवस दोघांनाही मुख्यमंत्री बनवून टाकू। आणि भाजपच्या सपोर्टमध्ये ते मुख्यमंत्री होऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना दोघांनाही मुख्यमंत्री आलटून पालटून कसं बनवायचं ते बनवायचा निर्णय आम्ही घेऊ। नाना पटोले साहेब जे म्हणतात आमचे, बरं का, जी का ऑफर दिली आहे त्या ऑफरमध्ये सुधीर भाऊ आहेत का चेक करायला। विरोधी पक्ष नेते पदाची ऑफर आहे का त्यांना? राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो, कोणी कोणाचा दोस्त नसतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। दोस्त भी नहीं होता है और दुश्मन भी नहीं होता है, समय के साथ सब राजनीति चलती है। त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे, पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे।